पैसे देण्या घेण्याच्या व्यवहारावरून तरुणाची हत्या, प्रसाद दोंडे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल. सोलापूर. पैसे देण्या घेण्याच्या व्यवहारावरून 19 वर्षीय तरुणाची हत्या झाली. ही कळबजनक घटना येथील इंडियन मॉडेल इंटरनॅशनल शाळेच्या पाठीमागे रेणुकानगर येथील मोकळ्या मैदानात व तेथेच असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये शुक्रवारी रात्री घडली आहे. अथर्व दिनेश जाधव असं मृताचं नाव आहे. या प्रकरणी प्रसाद दोंडे, बाळू काळेसह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विजापूर रस्त्यावरील अमृत नगरातील रहिवासी दिनेश जाधव यांचा मुलगा अथर्व यास 3 वेगवेगळ्या 4 चाकी गाड्यांमधून आलेल्या टोळीने त्यांच्यासोबत आणलेल्या लाकडी काट्या, लोखंडी रॉड व कोयत्याने मारून गंभीर जखमी करून त्याचा खून केला. त्याच्यासोबत असलेल्या प्रदीप मंगळवेडेकर, शिवकुमार तंबाके, राहुल साठे, समर्थ माठे यांनाही जबर मारहाण केली. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार प्रसाद दोंडे, बाळू काळे, सागर कदम, केदार धुमटे, मनोज सूर्यराज उर्फ बायजी, अजिंक्य शाबादे, प्रकाश शिंदे उर्फ बुद्धा, जॉकी तोरात, विनायक जाधव आणि त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध भारतीय कलम 103(1), 189(2), 189(4), 191(1), 191(2), 191(3), 190, 324(3), 352, 351(2), 3 आर्म ऍक्ट 4/25 म.पो.का. 135 प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याची अधिक तपास करीत आहेत.